या स्पर्धेचा विचार केला तर सर्व विनिंग संघनायकांसाठी आपण पाहतोय की जो आपण शीतपेय देत आहोत, जो आम्हाला संदीप रामचंद्र थळे यांच्याकडून प्राप्त झालेला आहे, त्यांचा विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. खेळाडू कक्ष आपण जर पाहिलं तर स्वर्गीय विकी सुधाकर थळे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या वतीने आपण वाहत आहोत. जो टॉस बॉक्स आहे स्वर्गीय साहिल विनोद भामरे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला आहे. त्यांचे सुद्धा आम्ही जरूर त्या दात्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. पाहुण्याच्या सन्मानासाठी जे सन्मान चिन्ह आपण पाहत आहोत, गजानन ढोले यांच्या स्मरणार्थ राणा ढोले यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅचसाठी एनर्जी ड्रिंक रुपेशजी रणवी यांच्याकडून आपण देत आहोत, त्यांचे विशेष आभार. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजसाठी आपण ट्रॉफी देणार आहोत. लोणार गावचे जे समाजसेवक देवेंद्रजी तळे यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण ट्रॉफी देणार आहोत. सुलाबाई म्हात्रे यांच्या स्मरणार्थ गोंदवलीचे जे समाजसेवक केतन म्हात्रे यांचे विशेष आभार. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी आपण सूज आणि ट्रॉफी देणार आहोत. विधी ज्ञानेश्वर मुकादम यांच्याकडून ते देण्यात येणार आहेत, त्याचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपण ब्रँडेड सूज देणार आहोत. आतिश डोंगरे यांच्याकडून प्राप्त झालेला आहे, त्यांचे विशेष आभार. उत्कृष्ट फलंदाजासाठी एसीएस स्पोर्टच्या वतीनं सोपांडी तिसकर यांच्याकडून आपण बॅट देत आहोत, त्यांचे विशेष आभार. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण एअर कूलर देणार आहोत. लोणारगावचे समाजसेवक रवी भोईर यांचे सुद्धा विशेष आभार. लेट्स प्ले. राजेश आणि सुनीलची जोडी सध्या आपण पाहत आहोत. ओ बॉलर पाठ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, थोडा वेळ चेंडू हवेत होता, गोलंदाजाने झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फार कठीण झेल आपल्याला पाहायला मिळाला. कारण असे कॅचेस जे असतात ते मात्र पकडले जात नाही तर चिपकले जातात. परंतु पहिल्या चेंडूला मात्र त्या ठिकाणी राजेशने सन्मान दिला. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी जोडली गेली. आणि या संघनायकाने सांगितलं की जे यंगस्टर आहेत त्यांच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म समीरजी गोडे यांनी मात्र निर्माण करून दिलेला आहे. आणि समीरजी गोडे यांची 2 दिवसांची स्पर्धा सुद्धा आपल्या भेटीस येणार आहे. याच महिन्याच्या एंडिंगला जागेवरती टॅप करण्याचा प्रयत्न. दिनांक 20 डिसेंबर ते 21 डिसेंबर असा त्या स्पर्धेचा कालावधी राहणार आहे. स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक. सर्वांचे लाडके विजयदादा पाटील त्यांच्या वडिलांचं नुकतंच निधन झालं आणि त्यांच्या स्मरणार्थ तो चषक तुम्हाला छत्रपती शिवाजी क्रीडांगण बापगाव देवरुंग या ठिकाणी मात्र पाहायला मिळणार आहे. त्या स्पर्धेसाठी देऊ आपण जाणता राजा देरुंग संघाला आणि समीर घोडे यांना शुभेच्छा. हो, रिबसचा फटका बाहेर काढलाय, हवेत गेलाय. क्षेत्ररक्षक पाठपुरा चाललेला आहे, परंतु त्याच्या अव्वाकाच्या बाहेरचा हा झेल आणि तोपर्यंत धूम धाबा घेण्याची संधी निर्माण झाली. आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या आता मात्र पाहू शकेल हलूच पुढे जात असताना बिनगडी बाद 4 धाबा. माझ्या सोबतीला ॲज अ स्कोरर म्हणून मिस्टर प्रदीप आहेत. ओ हो, या ठिकाणी पाहू शकाल स्वीप केलाय, परंतु शॉट बॅकवर्ड पॉईंटला बॅकवर्ड स्क्वेअरला इकडे मात्र फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे अगदी पंचांच्या डाव्या बाजूला. चिंडूला मात्र अडवतील तोपर्यंत सिंगल धाव मात्र आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळाली. आणि जी मागील आपण स्पर्धा पाहिली जे हरमन इताडे संघाने, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा प्रदीपनी फार मेहनत केली. अनेक सफल स्पर्धा आपल्याला ओमसाई आपले लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत पाहायला मिळाली. आणि त्या स्पर्धेचा विजेतेपद पटकावलं जय हनुमान चौदरपाडा संघानं. गोलंदाज पुन्हा एकदा ऑनसाईडला पीक केलाय, परंतु गॅप मात्र त्या ठिकाणी शोधता आला नाही सुनीलला. कारण जिथे फिल्डर सजवला तिथेच मात्र चेंडू जाऊन त्या ठिकाणी लँडिंग झालाय. सिंगल डबलला मात्र या ठिकाणी दोघेही प्राधान्य देत आहेत आणि स्ट्राईक रोटेट करतायत. हरकत नाहीये, मोठे फटके येत नसतील तर तुम्हाला ही लाईफलाईन मात्र यूज करणं गरजेचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि आता मात्र त्या अनुषंगाने धावा मात्र जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आजच्या दिवसातील तिसरा सामना, यानंतर तो पुढील सामना असेल. दोन्ही संघांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी रेडी राहायचं आहे. नक्षत्र सुद्रपडा विपक्ष जय हनुमान इताडे. व्हॉट अ मॅच, वॉर ऑफ टायटन्स. ओ पहा, या ठिकाणी पुन्हा मात्र त्या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु गॅप शोधण्यामध्ये थोडंसं असफल ठरलेला दोन्ही फलंदाज. आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती योगेशने मात्र त्या ठिकाणी सिंगल धाव खर्च केली. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न, पहिला पॉवर प्लेचा खेळ मात्र इथे संपन्न झालेला आहे. आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर विदाउट लॉस 7 धाबा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 सिंगल धाबा आल्या, 1 दुहेरी आली. म्हणजे योगेशने एकही एक्स्ट्रा धाव खर्च केली नाहीये आणि एकही एक्स्ट्रा चेंडू त्याने टाकला नाहीये.
जबरदस्त मात्र गोलंदाजी इकॉनॉमिकल षटक राहिले पॉवर प्लेच्या खेळामध्ये. सुंदर क्रीडांगण वालचिन बाबदोच्या मैदानातून मात्र या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण घराघरामध्ये पोहोचवण्याचा कार्य प्रिन्स मूवीजच्या वतीने आपण करतोय. आणि या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. गोलंदाज पाहू शकाल त्या ठिकाणी भावेश थले आता सज्ज होतोय. आणि लोणार संघाच्या कुठल्याही गोलंदाजाने बॅक टू बॅक 2 विकेट जरी प्राप्त केले तर दत्ता सुतार, दत्ता भामरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आपण देणार आहोत. आणि हॅट्रिक कंप्लीट केली तर मात्र प्रदीपजी थळे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. आज घरची स्पर्धा आहे, आपल्या मुलांची स्पर्धा आहे आणि आपल्या गावातील संघ सध्या इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. आयोजक संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतो आणि आपल्या मुलांचा प्रोत्साहन या ठिकाणी हे सर्व आता ग्रामस्थ मंडळ आता मात्र त्यांचा वाढवण्याचा प्रयत्न करतायत. फटका चांगला पाहायला मिळतो, परंतु एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चांगल्या दर्जाचं पाहिलं, परंतु 2 धावा त्या ठिकाणी रोखू शकले नाहीत. वेगाने 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि फलक सुद्धा आता मात्र पुढे चाललाय 9 या आकड्यावरती. जबरदस्त टेलिकास्ट पाहतोय आपण प्रिन्स मूवीजच्या वतीनं. रवी गुलवी आणि प्रथमेश पाटील त्यांची संपूर्ण ही टेक्निकल टीम. आणि या प्रिन्स मूवीजने तर एक विक्रमच आपल्या नावावरती केला. या हंगामाचा विचार केला तर हो, शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न, सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि तो कारनामा आपल्याला BPLच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. अगदी इंटरनॅशनल लोक त्या स्पर्धेला मात्र प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून दिलं गेलं. आणि टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर मात्र ही पहिली वाहिनी असेल की त्या दर्जाचा टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळाला. भावेश पुन्हा एकदा हो, बॅटची आतली कडा, परंतु मात्र पाहू शकाल यष्टांच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. सिंगल जाव आतापर्यंत कुठल्याही फलंदाजाला सीमारेषा ओलांडता आली नाहीये. आणि जाणता राजाने पहा या हंगामाची सुरुवात याच मैदानावरती केली होती, कारण त्यांचा पहिला सामना आय थिंक भावलीच्या स्पर्धेमध्ये ते खेळले गेले होते, जे आपण नुकतीच स्पर्धा मात्र इथे संपर्क केली सौम्य केबल नेटवर्क. आणि या मैदानावरती आज दुसरा सामना ते खेळतायत. पुन्हा रिव्हर्सचा फटका बाहेर काढला, परंतु जेव्हा जेव्हा राजेशने रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा फटक्याला उंची जास्त मिळाली आणि त्याच्यामुळे पाहतो की चेंडू मैदानाच्या आतमध्ये फील्ड केला जातोय. रिव्हर्स फटका असा आहे की लगा तो मटका नाही तो झटका. आणि आमचे जे स्कोरर प्रदीप आहेत त्यांनी सुद्धा मात्र अनेकदा रिव्हर्सचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यामध्ये ते सफल सुद्धा ठरलेले आहेत. आणि आज जय हनुमान इताडे संघाचा तो प्रतिनिधित्व करणार आहे. परंतु त्याचा लक्ष पूर्णपणे आता मात्र जो मेन रोड आहे तिकडे आहे. हो हो हो, पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, दिल स्कूप खेळण्याचा प्रयत्न त्याने केला होता, परंतु चेंडूमध्ये एवढा वेग होता की चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क झाला नाहीये. आजच्या दिवसातील पहिला जो सामना आपण पाहिला रफ अँड टॅप, परंतु त्याच्यानंतर असं वाटतं की कुठेतरी एकतर्फी मॅचेस पाहायला मिळत आहेत, कारण किरोली संघाने एकतर्फा विजय प्राप्त केला. आणि असं वाटतं की हा सामना कदाचित लो स्कोरिंगचा पाहायला मिळू शकेल. अजून एक चांगला चेंडू आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. पहिला धक्का लागत असताना टीम जाणता राजा देवरुख संघाला राजेश पाटीलच्या रूपानं. बॅटची कडा होते आणि त्याचवेळी पाहतो की त्या ठिकाणी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आमिर शेखनं मात्र कुठल्या प्रमाणात चुकी केली नाहीये आणि विकेट्स भावेशच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण संघाची धावसंख्या जर पाहिली जाणता राजा देवरुख संघाची तर 1 गडी बाद 13 धावा 10 फलकावरती पाहायला मिळत आहेत. वेलकम निलेश. कालच्या स्पर्धेमध्ये जे आपण निलेशची कामगिरी पाहिली, निश्चितपणे मला मागील 4-5 वर्षाचा पूर्वीचा निलेश जाधव मात्र त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आणि उत्कृष्ट फलंदाजा किताब मात्र आपल्या नावावरती केला.
आणि आज नक्षत्र चौतरपाडा संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल या सामन्याच्या समाप्तीच्या नंतर. न्यू बॅटर विशाल केनी आलाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज. राऊंड द विकेट आले आणि पडल्यानंतर चेंडू मात्र जास्तच बाहेरच्या दिशेने निघून गेला. पंचांचा वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. अतिरिक्त चेंडूने मात्र सुरुवात केली गोलंदाज हर्षनं. हो पुन्हा बॅट छिक्याडा. यस फिंगर अप. दुसरा धक्का लागेल टीम देवरुंगला. भरपूर दूरवरून तो फटका खेळण्याचा प्रयत्न सुनीलने केला होता आणि त्याच्यामुळे पाहतो की बॅटची हलकीशी कडा लागली गेली आणि दुसरा झेल एस्टनच्या पाठीमागे आमिर शेखनं प्राप्त केला आणि त्याच्यामुळे पाहतो की नवीन फलंदाज आता वैभव आलाय विशालच्या सोबतीला चौथ्या क्रमांकावरती. हो पुन्हा मात्र 30 लाईन तर गोलंदाजा आपण जर विचार केला हर्षचा तर मात्र तिन्ही चेंडू मात्र त्याच दिशेने मात्र हाताळले. त्यापैकी 2 स्वेअर चेंडू आले. एका चेंडूवरती पॅट कडा होती आणि बा पंचाकडे कुठल्या प्रकारचा आपण इशारा करू नका कारण तिन्ही पंच आमचे प्रोफेशनल आहेत. जेपी पॅनलचे पंच आहेत. चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे मित्रांनो. लोपुटा चेंडू प्लिक केलाय. मनगडी फटक्याचा वापर केला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक मिडविकेटचा मात्र वेगाने मात्र येतोय. दुहेरीचा प्रयत्न झाला त्या ठिकाणी आणि सक्सेस. 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. दरम्यान पाहू शकाल या ठिकाणी लोणारगावचे ज्येष्ठ समाजसेवक रामचंद्रजी थळे आणि त्यांच्या सोबतीला सन्माननीय बंडू मुकादम यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आई कालूबाई चषक 2025 मध्ये हो मिस्टेक घडली गेली. स्वेरलेगचा क्षेत्ररक्षक ज्ञानेश्वर मुकादम थोडंसं आपल्याला हायफर फायल आपल्याला त्या ठिकाणी आणि त्यांच्याच मुलीच्या नावानं मित्रांनो या स्पर्धेमध्ये आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला मात्र ब्रँडेड शूज आणि आकर्षक ट्रॉफी देणार आहोत. 2 धावा कंप्लीट. फुलटॉस जबरदस्त फटका पडतो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे चूक करत नाहीये. त्याने पकडला झेल. आय थिंक रोहन होता त्या ठिकाणी आणि अखेर अजून एक धक्का लागेल टीम जाणता राजा या संघाला. फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी वैभव. तिसरा षटकाचा खेळ अजूनही पाहू शकेल या ठिकाणी प्रगतीपथावरती सुरू आहे आणि दुसरी सफलता इथे प्राप्त केली गोलंदाज हर्षनं. वेलकम रामचंद्रजी थळे आणि बंडूजी मुकादम लोणारगावचे ज्येष्ठ समाजसेवक यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. हो पावलांचा वापर केला. नवीन फलंदाज समीर गोडे आले परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र झाला नाहीये. परंतु बायच्या स्वरूपात त्यांनी 1 धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. एक्स्ट्राच्या स्वरूपात ती धाव असेल आणि या सिंगलना 20चा आकडा मात्र आपल्याला फलक्यावरती पाहायला मिळतोय. स्पर्धेचा पहिला दिवस एकूण 10 संघ या स्पर्धेमध्ये आजच्या लॉट्समध्ये खेळताना पाहायला मिळेल. उद्याच्या लॉट्समध्ये 8 संघ राहणार आहेत आणि उद्या आपल्याला पहिली सेमीफायनलची मॅच सुद्धा सायंकाळी 17 मध्ये पाहायला मिळेल. जबरदस्त मात्र या ठिकाणी पाहतो या स्पर्धेचं नियोजन शिवशक्ती लोणार संघाच्या वतीने पाहतो आणि आज शिवशक्ती लोणार संघाची कामगिरी सुद्धा चांगली प्रमाणे पाहायला मिळाली. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न विशालने सुद्धा केला त्या ठिकाणी परंतु तिथे सुद्धा मात्र पाहतो की कुठलाही कॉन्टॅक्ट झाला नाही आणि अखेर 3 षटकांचा खेळ इथे मात्र आपण पाहिला तर समाप्त झाला आहे. 3 ओव्हर के समाप्ती के बाद 20 रन आमिर. तर यापूर्वी आम्ही मराठीमध्ये सांगितलं होतं की 20 धावा 10 फलक्यावरती आहेत आणि चेंडू डॉट आल्यानंतर कसे वाढ होणार त्याच्यामध्ये. चला जास्त आता एकत्रित येऊ नका. पंच वॉर्न करतात वेले संदर्भात कारण
आजचा जो शेड्यूल जो आहे तो मात्र आपल्याला योग्य वेळेवरती मात्र समाप्त करायचा आहे. आज सोहेलची कुठेतरी अनुपस्थिती आहे आणि त्याच्यामुळे पाहतो की या ठिकाणी आता मात्र नवीन गोलंदाजांना मात्र या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न शिवशक्ती स्पोर्ट लोणार संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हीच तर संधी असते युवकांसाठी जेव्हा तुम्हाला संधी मिळते त्या संधीचं तुम्ही सोनं करणं गरजेचं आहे. आपण इतर खेळाडूंचं लक्ष आपल्याकडे खेचून आणू शकता आणि तो कार्य आता मात्र या ठिकाणी शेवटच्या ओव्हरमध्ये ऋषिकेशच्या वतीने पाहायला मिळू शकेल. का पहिल्या चेंडू पाहू शकेल फुलटॉस त्याने हाताळलाय. चांगला क्षेत्ररक्षण लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक अगदी एक काबू कॉर्नरच्या दिशेने मात्र वेगाने गेला आणि अखेर रनआउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी फलंदाज समीर गोडे बादून माघारी परततोय. एकवीस धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. या इनिंगचा विचार केला तर एकही चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये. ज्या धावा आल्या गेल्या त्या सिंगल डबल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात. म्हणजे याचा अर्थ की आपण पाहतो की आज शिवशक्ती लोणार संघाच्या वतीने गोलंदाजी चांगल्या प्रमाणे केली गेली. टिचून मारा त्यांच्याकडे पाहायला मिळाला आणि सर्वच गोलंदाज इकॉनॉमिकल राहिलेले आहेत. न्यू बॅटर पाहू शकेल एंटर होतोय मैदानाच्या आतमध्ये मयूर. पंचांचा वाईटचा इशारा. धाबा कशा येतात हे आता महत्वाचं नाहीये. देवरुख संघासाठी धाबा येणं आता गरजेचं झालेलं आहे. विशालच्या सोबतीला पाहू शकाल मयूर आलाय 6व्या क्रमांकावरती. अजून 5 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 5 चेंडूमध्ये जर इथून विशालच्या बॅटमधून जर 2 चांगले फटके जर निघाले तर मात्र 30चा पल्ला जो आहे तो मात्र या ठिकाणी तुम्ही क्रॉस करू शकता आणि तुमच्या गोलंदाजांना एक संधी निर्माण होऊ शकते. त्या धाव संख्येवरती तुम्ही फाईट बॅक करू शकाल. इथे जरूर मिसफिट झाली होती परंतु कुठल्या प्रमाणे मयूरनं मात्र त्या ठिकाणी दुहेरीचा प्रयत्न केला नाही. एकावरती ते समाधानी राहिले. कारण जीवनामध्ये समाधानी राहणं सुद्धा मात्र चांगलं ठरू शकतोय. कारण आपण जीवनामध्ये जास्त धावपल जर केली तर मात्र कठीण जगणं आहे. वेलकम विकी. योगेश स्मृती चषकामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी या संघ आपण पाहतो. या नक्षत्र इंटरपाटी चौदरपाडा संघ इन ऍक्शन मध्ये असेल जय हनुमान इताडे संघासमोर. आणि कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. स्वर्गीय कुमार साहिल विनोद बांबरे यांच्या स्मरणार्थ तो टॉस बॉक्स या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. चांगला चेंडू. ज्याप्रमाणे ऋषिकेश चेंडूच्या हाताने करतोय जरूर एक्झॅक्टली या सोहेलच्या आता मात्र कुठल्या प्रकारची उणीव भासत नाहीये. आणि पहा ज्यावेळी आपण यंगस्टार युवकांना संधी देतोय ना त्यावेळी मात्र तुमचा परफॉर्मन्स चांगला होणं गरजेचं असतो. आणि तो परफॉर्मन्स चांगला पाहतोय ऋषिकेशच्या वतीने सध्या तरी. चांगली लाईन त्याने मेंटेन केलेली आहे आणि चांगला खेळपट्टीचा तो वापर करतोय. आणि आतापर्यंत फलंदाजाला त्याने मात्र स्लॉग ओव्हरमध्ये स्लॉग हिटिंग करण्याची संधी त्यांनी निर्माण करून दिलेली नाहीये. हो इथे पावलांचा वापर बॅटची कडा. चेंडू चालला एक शॉट थर्डमॅनला. ओ डायरेक्ट हिट केला जरूर परंतु शतर आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी फलंदाज योग्य वेळी मात्र त्या ठिकाणी पोहोचला आहे. हेच पंचाने हेरलं आणि जी अपील अमीर शेखने केली ती अपील मात्र त्या ठिकाणी नाकारली गेली. रिप्ले मध्ये पाहू शकाल. पंचवीस धावा फलकावरती लागलेले आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी येणं बाकी आहे. चेंडूची लाईन पाहावी लागेल. एक्झॅक्टली चुकीची पाहतोय. लेग स्टंपच्या अगदी चेंडू बाहेरून चाललाय. वाईटच्या स्वरूपात अजून एक धाव मात्र त्या ठिकाणी जोडली जाईल.
धाबा संत गतीने येत आहेत. नाणेफेकी जिंकल्यानंतर जाणता राजा देवरुंग संघाने जरूर बॅटिंग स्वीकारली, परंतु तो निर्णय फलंदाजाने मात्र त्या ठिकाणी कुणीतरी चुकीचा ठरवला. पुन्हा 30 लाईन, सेम रिझल्ट, बॅक टू बॅक दुसरा स्वेर. वाईटच्या स्वरूपात अजून एक धाव मात्र त्या ठिकाणी ऋषिकेशने खर्च केली. असं वाटलं की आता ऋषिकेशची जास्त प्रशंसा झाली समालोचक कक्षामधून. जरूर त्याला कानमंत्र देण्याचा प्रयत्न करतायत त्यांचे सहकारी, त्याचा प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न करतायत. आणि अशा बाबी क्रीडांगणामध्ये घडणं सुद्धा गरजेचे असतात, कारण जेव्हा आपण एखाद्या नवीन खेळाडूवरती जबाबदारी देतोय त्यावेळी त्याला त्याचे होप्स वाढवण्यासाठी त्याच्या पाठीवरती शाबासकीची थाप सुद्धा मात्र पडणं गरजेचे असते. आणि इथे मात्र पाहू शकाल 2-2 शतरक्षक चेंडूवरती झेपावले आणि अखेर चेंडू पकडण्यामध्ये त्या ठिकाणी यश मिळाला. तोपर्यंत एक धाव मात्र त्या ठिकाणी वेगाने पूर्ण केली. असं वाटलं की जी सीमारेषा आहे ती लक्ष्मण रेषा आहे की काय, जाणता राजा देवरुंग संघासाठी. आणि जर तुम्ही ती जर ओलांडली तर तुम्हाला मात्र त्या ठिकाणी दंडित केलं जाईल. त्या अनुषंगाने फलंदाजी पाहायला मिळाली. फुलर लेंथ होता आणि हा आलाय डॉट. 4 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त धावफलकावरती धावा आपण जर पाहिल्या तर 28-29 धावांचं इथे लक्ष असणार आहे. वेलकम दिनेश पाटील. तर या धाबांचा संरक्षण कशा रीतीने केलं जाईल, की धाबांचा पाठलाग इथे केला जाणार, तत्पुरती जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. जय हनुमान इताडी विपक्ष नक्षत्र सिनियर चौदरपाडा. दोन संघादरम्यान आपण टॉस करतोय आणि ही नाणेफेकी करण्यासाठी सन्माननीय रामचंद्रजी थळे जे लोणारगावची ज्येष्ठ समाजसेवक आहेत, विनंती करतो की आपण काय काय टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. चला नक्षत्र चौदरपाडा संघ कॅप्टन या. चला लोणारगावचीच पाहुणे आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत आणि लोणारगावची स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कालुबाईच्या नावानं आई कालुबाई चषक 2025 इताडे संघाचे कॅप्टन आलेले आहेत. वेलकम गणू आणि विकी सुद्धा येत आहेत. चला मी पाहुण्यांच्या हातामध्ये नाणं देतोय. हेड किंवा टेल्स आता तुम्हाला कॉल द्यायचा आहे आणि कॉल देत आहेत चौदरपाडा संघाचे कॅप्टन. हेड्स कॉल आहे म्हणजे जशी मागणी तसं पुरवठा. टॉस विनिंग संघनायकाला आपण कोल्ड्रिंक्स देतोय. नाणेफेकी जिंकली या ठिकाणी नक्षत्र चौदरपाडा संघाने. पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. विकी, कालची स्पर्धा संपन्न झाली, तुमच्या गावामध्ये तुम्ही ट्रॉफी घेऊन गेले, सध्या वातावरण कसं होता? वातावरण तर खूप चांगलं आहे आणि आता दुसऱ्या दिवसामध्ये नवीन स्पर्धेचा उगम होतोय आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळण्याची संधी प्राप्त झालेली आहे. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. काय संघामध्ये चेंजेस वगैरे असेल? चेंजेस तर आहे, योगेश कोहली आहे, अजय कोहली आहे. मग त्यांची उणीव भासणार नाही त्यासाठी तुमच्याकडे कुठले खेळाडू अवेलेबल आहेत आणि त्यांच्याकडून तू काय अपेक्षा करतोयस? आहेत प्लेयर जे आहेत त्यांच्यात आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. हो नक्कीच. चला तुला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. गणू, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 4 षटकामध्ये कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करशील? 40-45 प्लस जायचा प्रयत्न करू. या मैदानावरती तुम्ही या अगोदर सुद्धा खेळलेले आहात, ती खेळपट्टीवरती धावा होत आहेत, परंतु जास्त कोणाकडून तुला अपेक्षा असेल की तो आज आपल्या संघासाठी चांगली भूमिका बजावेल? करण पाटील एकच असं आहे ज्याच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे. परंतु आम्ही नेहमी सांगतो की ज्यावेळी तुमचा सांघिक खेळ होतोय त्यावेळी तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये संघाला पराभूत करू शकता किंवा ती स्पर्धा जिंकू शकता. या स्पर्धेबद्दल काही 2 शब्द. स्पर्धा खूप चांगली आहे आणि आयोजक आई अनुज 11 कालुबाई लोणाड, शिवशक्ती लोणाड यांचे आम्ही आभार आहे आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल. आणि आमिर यांचे सुद्धा आम्ही खूप आभार आहे. चला तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दोघांनी आपले जे मनोगत आहे ते छानपैकी आपल्या तसंच काहीचं बघायला मिळालं. आमिरला प्रोमोट केलं आणि त्याचा फायदा होतोय सध्या तरी शिवशक्ती लोणाड संघाला. जाणता राजा देवरुंग संघाचा विचार केला तर बरेचसे यंगस्टर खेळाडू आहेत या टीममध्ये आणि
त्यांना अजून भरपूर शिकावं लागेल. पुन्हा एकदा पुल केला, बॉल हवेत आहे आणि हा तिसरा चौकार येतोय आमिर शेखच्या बॅटमधून. ग्रेट स्टार्ट फॉर द टीम शिवशक्ती लोणाड. लागोपाठ 3 चौकार आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 15 धावा धावफलकावरती या ठिकाणी लागल्या. 29 धावांचं लक्ष्य पार करत असताना जवळपास अर्धा रस्ता पहिल्याच ओव्हरमध्ये या ठिकाणी पार केलाय. सुरुवात अतिशय सुंदर. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी देवरुंग संघाचा गोलंदाज सुनील बॉलिंग मार्कवर येतोय. क्षेत्ररक्षण आता विखुरलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. मोस्ट ऑफ बाउंड्री रायडर्स लॉंग ऑफ लॉंग ऑन. आज प्रदीप थले मला वाटतं इन मध्ये नाहीयेत, सध्या बाहेरून सामन्याचा आनंद घेत आहेत. बऱ्याच मॅच मध्ये त्यांचाही नक्कीच अनुभव ते वापरत असतात शिवशक्ती लोणाड संघासाठी. सुनील गोलंदाजी करण्यासाठी येतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल आतिश. आतिशनं पहिल्या ओव्हरमध्ये एक बॉल फेस केला होता. सिंगल त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाली होती. सुनील आलाय, कमबॅक करावा लागेल. पहिला बॉल फुल टॉस, स्कूप करण्याचा प्रयत्न, पकडलाय झेल आणि पहिला धक्का लागतोय शिवशक्ती लोणाड संघाला. कडून पवनला आता एक सुवर्ण संधी असेल. प्रत्येक सिक्सर साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज त्याला दिलं जाईल. गोलंदाज सुनीलला मात्र त्या ठिकाणी सफलता मिळालेली आहे. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन स्ट्रेडिश, काउ कॉर्नरला फिल्डर, स्क्वेअर लेग देखील सेट करण्यात आला. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक हलक्या हातानं फक्त टॅप केला, बॉलला येऊ दिलं. पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक धाव घेण्याची वेळ होती. एका धावेने स्कोर पुढे गेलेला 16वर. सुनीलनं पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली. पहिला बॉल थोडासा हळूवार गतीने टाकण्याचा प्रयत्न केला होता, तेथे स्कूप करण्याचा प्रयत्न केला, बिहाइंड द विकेट धावा बनवण्याचा प्रयत्न केला होता बॅटर आतिशनं आणि तो फक्त एका धावेचं योगदान देऊ शकला. चांगला झेल पकडला फाईन लेगच्या फिल्डरनं. सुनीलला अशाच प्रकारे विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल, परंतु हा बॉल ओव्हर पिच होता आणि आमिरकडे इतकी ताकद आहे की कोणतीही सीमारेषा तो ओलांडू शकतो. ताकदवर हा खेळाडू आहे आणि त्याच्या बॅटमधून येतोय मेगा सिक्सर. थोडासा कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. लेंथ लवकर ओळखले आणि थोडासा पुढे येत असताना ताकदीनं फटका एक्झिक्यूट केला. मिड विकेटच्या पलीकडे येणार आहोत तो षटकार आणि आता पुन्हा रडार मध्ये खेचलाय बॉल आणि फेकून दिलाय सरळ स्क्वेअर लेगच्या पलीकडे. वन मोर बिग सिक्सर. का खेळला स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला स्विंग पाहायला मिळाला. स्कोर आर लेवल, एका धावेची गरज आणि अगदी आता लवकर हा सामना समाप्त होतोय.
याचं कारण फलंदाजी आमिरनं जबरदस्त केली. ओहो, एका धावेची गरज असताना हा चेंडू चांगला फुल लेंथ होता, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. चर्चा तीच करत होतो की थोडंसं कमी लक्ष आणि जाणता राजा देवरुंग संघाचा आपण जर का विचार केला तर बरेचसे नवोदित खेळाडू या संघामध्ये, त्यांना अजून शिकावं लागेल, त्यांना नक्की वेळ घ्यावी लागेल. अशा स्पर्धा ते हळूहळू खेळत गेले तर नक्कीच तो अनुभव त्यांच्या पाठीशी येणार. राजेश पाटील आहेतच संघामध्ये, तसंही राजेश पाटील यांनी अनेक खेळाडू घडवलेले आहेत, आणखी घडवतील. फुल टॉस आणि पहा बॉलर बॅक ड्राईव्ह, जणू काय गोलंदाजाच्या हातामध्ये तो चेंडू जाणून बुजून दिला आणि फलंदाज ते बाद होतोय. साठी आता आणखी एका फलंदाजाला मैदानामध्ये यावं लागेल. रोहन मैदानामध्ये एंटर झाल्या, परंतु 2 ओव्हरचा खेळ देखील संपन्न झाल्यात. काही सन्मान देखील आपण या ठिकाणी पार पाडत आहोत. उपस्थित मान्यवरांमध्ये आदरणीय रामचंद्र थळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान प्रदीपजी थळे यांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी करत आहोत. एका धावेची गरज आणि सामना जसा संपणार तसा आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान देखील पार पाडणार आहोत. हो नक्कीच, या सामन्यानंतर आमच्या मान्यवरांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. समीर गोडे आणि यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न, हा विजयी फटका बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि जाणता राजा देवरुंग संघ आई काळूबाई चषकाच्या बाहेर. हार्दिक अभिनंदन शिवशक्ती लोणाड, विजयाने आगाज केला. तुमचं खूप खूप मनापासून अभिनंदन आणि हार्ड लक टीम जाणता राजा देवरुंग. समीर गोडे आपण मंचावरती यायचंय आणि पाहू शकता तुम्ही सध्या तरी रामचंद्र थळे साहेबांचा सन्मान आपल्या व्यासपीठावरती आपण करत आहोत. आदरणीय प्रदीपजी थळे यांच्या शुभ हस्ते आई काळूबाई चषकामध्ये त्यांना यथोचित मान सन्मान नक्कीच दिला जात आहे. तदनंतर बंडू मुकादम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही या ठिकाणी त्यांचाही या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. त्यांचा यथोचित मान आणि सन्मान या ठिकाणी करत असताना आदरणीय प्रदीपजी थळे आई काळूबाई चषक मित्रांनो तुम्ही पाहतात शिवशक्ती लोणाडच्या वतीनं, आणि लोणाड गावामध्ये बऱ्याच वर्षांपासून एखादी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला बघायला मिळालेली आहे.